होते आता गेले कृषी प्रदर्शन पाहिले, काय सांगा? खूप चांगलं वाटलं मला बघून, कारण आता शेतकऱ्यांमध्ये जी एक नवचेतना निर्माण झालेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने शेती करण्याच्या पेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी प्रयोग करू पाहतात. त्या प्रयोगांना चांगलं दिशा देण्याचे काम ज्या वेळेला अशी प्रदर्शनी होती तेव्हा होतं, कारण जे आपल्या भागामध्ये चालू आहे तेच बघून बघून करण्याची शेतकऱ्यांची एक सवय असते. पण जेव्हा प्रदर्शन होतं तेव्हा जगभरातून देशभरातून वेगळे वेगळे शेतकरी येतात, वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि त्यांना एक नवीन नवीन गोष्टी दाखवतात. जसं आता इथं बघितलं तर व्हर्टिकल गार्डन त्यांनी दाखवलेलं आहे. परसबागेच्या ऐवजी अगदी 1 गुंठ्यामध्ये सुद्धा तुम्ही रोजच्या भाज्या कशा काढू शकता, त्याच्यातून व्यवसाय कसा करू शकता, ह्या गोष्टी आहेत. आणि मेकॅनायझेशनचे पण स्टॉल आहेत, मार्केटिंगचे पण स्टॉल आहेत. आणि ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि ह्या क्षेत्रात प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे लोक हे दोघेही एकत्र आलेले आहेत. तर मला असं वाटतं की याच्यातून जर एक 50% लोकांनी जरी त्याच्यातनं काही टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला भविष्यात दिसून येईल. खरं तर युरियाचा तुटवडा आहे. युरियासाठी शेतकऱ्यांना दुकानदार लिंकिंगद्वारे इतर खतं माती मारतायत. काही उपाययोजना? नाही, लिंकिंगच्या बाबतीमध्ये आम्ही खूप स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत आणि आतापर्यंत अनेक FIR दाखल झालेत, अनेक कारवाया झालेत. त्यांच्यामध्ये इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट खाली सुद्धा गुन्हे दाखल करावे अशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आणि आम्ही त्याचं खूप बारकाईने मॉनिटरिंग पण करत आहोत. सर, खत उपलब्ध कधी होईल प्रत्यक्षात? उपलब्धता जसे जसे रॅक येतात तसं आम्ही उपलब्ध करून देत असतो. परंतु आता तुम्हाला कल्पना असेल की केंद्र सरकार हा पण विचार करत आहे की खत पुरवठा करून सबसिडाईज पद्धतीने देण्याची ऐवजी DBT करायचा. तर मला असं वाटतं की हे जे कृत्रिम अडथळे आहेत सगळे ते काही दिवसानंतर नक्की दूर होतील, कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती विचारमंथन चालू आहे. शेतकऱ्यांच्या बाबत कर्जमाफीबाबत काय सांगा? नाही, तो माझ्या विभागाचा विषय नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.